मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी मीडियाला आवाहन केलेलं आहे, तुम्ही चौथा स्तंभ आहात या लोकशाहीचा आणि तुम्ही या निवडणुकीचं काम पाहावं। त्या संपूर्ण गावाचं मत आहे की 1900 पैकी किमान 1500 मतदान तरी उत्तमराव जानकर यांना जायला पाहिजे। त्या अनुषंगानं गेली 6 दिवस त्या गावाला झोप नाही, ताण नाही, गावातली बरीच लोकांनी जेवण केलेलं नाही आणि गाव हैराण आहे, बेचैन आहे। असं आमच्या गावामध्ये घडूच शकत नाही आणि जर हे घडलं नसेल तर मग आम्हाला तोंड दाखवायला तालुक्यामध्ये जागा नाही, अशी परिस्थिती या गावामध्ये कधीही नाही आणि आजही नाही। त्या ठिकाणी पोलिंग एजंट नाही, गावामधला एकही माणूस विरोधामध्ये नाही, असं असताना 200-400 मताचं समजू शकतो, पण अशा पद्धतीचं मतदान या मार्कडवाडीमध्ये कधी होऊ शकत नाही। एक उमेदवार म्हणून त्यांनी मलाही फोन केला होता की तुम्ही 3 तारखेला सकाळी 8 ते मतमोजणीपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी हजर राहावं। सगळ्या 12च्या 12 उमेदवारांना त्यांनी फोन केलेले आहेत, तसे निरोप दिलेले आहेत। त्या पद्धतीनं मी ती प्रक्रिया बघण्यासाठी जाणार आहे। त्या गावाचं जे मत आहे किंवा काय त्या गावाच्या ह्याच्यामधून त्यांनी गावामध्ये मोठमोठे बॅनर पण लावलेले आहेत, तुम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी ज्याला मतदान दिलं होतं त्यालाच तुम्ही मतदान द्या, तुमच्या आईवडिलाची शपथ घेऊन किंवा परमेश्वराची शपथ घेऊन तुम्ही त्याला मतदान द्या आणि ज्याने उत्तमराव जानकरांना मतदान दिलं होतं त्यांनी त्यांनाच द्या। अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गावांनी बॅनर लावलेले आहेत। सगळ्या गावांनी त्या दृष्टीनं त्यांचं मनस्थिती ही पूर्णपणे बिघडून गेलेली आहे आणि म्हणून गावांनी त्या ठिकाणी मतदान आता पुन्हा घेण्याचा निर्णय केलेला आहे। एक उमेदवार म्हणून सर्व उमेदवाराबरोबर मी त्या ठिकाणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।